गोष्टीचं नाव आहे चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. एक होतं जंगल, घनदाट जंगल. चिक्कार झाडं होती त्यात, मोठमोठाली. वड, पिंपळ, फणस, आंबा एवढी दाटी होती झाडांची की दुपारी सुद्धा ऊन जमिनीवर उतरत नसे. त्यामुळे तिथं खूप प्रमाणामध्ये पशु देखील होते. त्यामुळे तिथं जायला माणसे घाबरायची. जंगलाच्या एका बाजूला होते एक मोठे तळे आणि दुसऱ्या बाजूला थोडीशी माणसाची वस्ती होती. त्या वस्तीमध्ये एक आजीबाई राहायची. आजी खूप धीट होती, खूप हुशारही होती. तिला एक मुलगी होती. ती जंगलाच्या पलीकडच्या बाजूला राहायची. आजीला आठवण आली की आजी तिला भेटायला जायची. आजीला आपल्या लेकीची आठवण आली. आजीला वाटले आपणही आपल्या लेकीला जाऊन भेटून यावे. मग आजीने आपल्या शेजार-पाजारच्या लोकांना सांगितले की मी जरा 2-4 दिवस माझ्या लेकीला भेटायला जाणार आहे. तुम्ही माझ्या घराकडे थोडं लक्ष द्या. असं म्हणून निघाली आजी. दबादबाने काठी टेकत टेकत आजी जंगलाच्या बाजूने जायला लागली आणि ती जंगलामध्ये शिरली. आजीला दिसला वाघ. वाघ म्हणाला, ए म्हातारे, कुठं चालली आहेस? थांब, मी आता तुला खाऊनच टाकतो. आजी म्हणाली, खातोस तर खा पापडा. मला काय, उद्या मरायचंय तर आज मरेल मी, पण मला खाऊन तुझं पोट नीट भरणार नाही. मी आता जाते माझ्या लेकीच्या घरी. मी लेकीच्या घरी जाते, तूप रोटी खाते, आराम करते, जाडजूड होते आणि नंतर तू मग मला खा. आता जर खाशील तर तुझं पोट नाही भरणार. वाघोबा म्हणाला, अगं म्हातारे, काही सांगून काय फसवतेस मला? मग आजी म्हणाली, नाही रे, मी तुला कशाला फसवू? वाघोबाने तिचे म्हणणे मान्य केले व तिला जाऊ दिले आणि तिला म्हणाला, हे बघ, मला फसवशील तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. असं बोलून म्हातारी आपल्या लेकीच्या गावाकडे निघाली. ती दमादमाने निघाली. तेव्हा तिला रस्त्यामध्ये एक लांडगा भेटला. त्यालाही तिला बघून तोंडाला पाणी सुटले. त्याने खूप दिवसापासून माणूस खाल्ला नव्हता. तो म्हातारीला म्हणाला, म्हातारे, बरं झालं आलीस. आता मी तुला खाऊन टाकतो. तिने वाघाला जे सांगितले तेच लांडग्याला पण सांगितले. ती लांडग्याला म्हणाली, मी लेकीकडे जात आहे. मी तिकडे 4 दिवस राहील, तूप रोटी खाईल, आराम करेल आणि 4 दिवसांनी वापस येईल. लांडग्यालाही तिचे म्हणणे पटले. त्याला वाटले, या हाटकुळ्या म्हातारीला खाण्यापेक्षा जेव्हा ही जाडजूड होईल तेव्हा हिला खाल्लेले कधीही चांगले. त्यानेही तिला जाऊ दिले. मग आजी दमादमाने जंगलाच्या रस्त्याने लेकीकडे गेली. ती 4-5 दिवस लेकीकडे राहिली. चांगली खाऊन पिऊन जाडजूड होऊन ती जेव्हा वापस येत होती तेव्हा तिच्या मुलीला म्हणाली, 4 दिवस इथे राहिले, मला बरे वाटले, पण आता मला जायला पाहिजे. जगले वाचले तर भेटेल पुन्हा. लेक म्हणाली, असं का म्हणतेस? तिला वाईट वाटलं. मग म्हातारीने जंगलात घडलेली सारी हकीकत तिला सांगितली. लेक म्हणाली, अगं, एवढंच ना, मी बघते काय करायचं ते. मग ती घराच्या मागील बागेमध्ये गेली. हुशार म्हातारीची हुशारच लेक ती. तिने बागेतून एक मोठा भोपळा काढून आणला आणि म्हाताऱ्या आजीला त्यात बसवले. आजी जंगलाच्या रस्त्याने पुन्हा भोपळ्यात बसून दमादमाने काठी टेकत टेकत जाऊ लागली. लांडगा भोपळ्याला पाहून म्हणाला, काय रे भोपळ्या, तू म्हातारीला पाहिलंस का? भोपळा म्हणाला, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. म्हातारी तिथून जाऊ लागली. थोड्या वेळाने म्हातारीला भेटला एक वाघ. वाघ म्हणाला, काय रे भोपळा, तू म्हातारीला पाहिलंस का? भोपळा म्हणाला, म्हातारी बितारी मला नाही ठाऊक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक.
आणि भोपळा जाऊ लागला. तेव्हा वाघाने आणि लांडग्याने म्हातारीच्या भोपळ्यावर हमला केला आणि म्हातारीला त्याच्यातून बाहेर यावे लागले. म्हातारी म्हणाली, हे बघा, 4 दिवस बोलले होते आणि आज मी वापस आले आहे. पण तुम्हीच ठरवा की आता कोण माझं डोकं खाणार आणि कोण माझे पाय खाणार ते. वाघ म्हणाला, मी या जंगलाचा राजा आहे. तुझं मुंडकं तर मीच खाणार. तर लांडगा म्हणाला, नाही, मी खाणार. मग ते दोघंजण तिथेच भांडणे करू लागले. लांडगा व वाघ खूप भांडणं करू लागले व आजी दमादमाने तिथून पळून गेली. तर मुलांनो, अशी होती ही गोष्ट. म्हातारीच्या बुद्धीने तिने तिच्यावर आलेले एवढे मोठे संकट कसे दूर केले. धन्यवाद.